चटपटीत अशी मसाला भेंडी एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या प्रकारे भेंडी चिरून घ्या म्हणजे मसाला आत मुरला जाईल. इथे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यानंतर कापडाने पुसून घ्या. त्याचबरोबरीने भेंडीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक चिरून घ्यायचंय आणि दाखवल्याप्रमाणे भेंडीचे तुकडे करून घ्या. इथे एका भेंडीचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. सर्व भेंडी अशाच प्रकारे चिरून घ्यायची आहे. कांद्याचे देखील आपल्याला 3 तुकडे करायचेत आणि कांद्याचे सर्व भाग वेगळे करून घ्या. मोठ्या तुकड्यांमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे. यापुढे वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. तुम्ही बारीक तुकडे करून मिक्सरला देखील वाटून घेऊ शकता. 1 चमचा जिरे घेतले, त्याचबरोबरीने 1 चमचा अख्खे धणे घ्यायचेत आणि पुढे लागणारं साहित्य पाहूयात. यामध्ये आपण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात. त्याचबरोबरीने 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 7 ते 8 लाल मिरच्या घेतल्यात. या लाल मिरच्या कमी तिखटाच्या आहेत. हे संपूर्ण साहित्य वाटण बनवण्यासाठी लागणार आहे. हे वाटण छान महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं. सुक्या भाज्या बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग यासाठी पुढील प्रोसेस पाहूयात. एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. यामध्ये धणे घालायचे, जिरे घालायचे आणि लाल मिरची छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे दाखवल्याप्रमाणे छान मिरचीला रंग आला आहे आणि खमंग वास सुटतो. समजून जायचं मसाला छान भाजला गेलाय. एका डिशमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे. खोबरं देखील तेल न घालता अशाच प्रकारे लालसर खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं सतत हलवत राहायचे जेणेकरून जे बारीक कण असतात त्यातले ते लवकर करपले जातात. त्यामुळे हलवून घ्या. यानंतर खोबरं आपल्याला जितकं छान भाजता येईल तेवढं खरपूस असं भाजायचे. मसाला जास्त काळ टिकतो. यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याचे पाने घालून छान खरपूस रंग लालसर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे खोबऱ्याचं मिश्रण छान भाजलं गेलं. एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे. इथे मसाले थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले काढून घ्यायचेत आणि पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं. अख्ख्या मिरच्या वाटण्यासाठी जड जातात त्यामुळे मिक्सर चालू बंद करून या प्रक्रियेने वाटून घ्यायचा आहे जेणेकरून छान मसाला वाटला जातो. इथे छान पाणी न घालता मसाला तयार झालेला आहे. स्टोर करून ठेवा. ज्या कढईमध्ये मसाले भाजले त्याच कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे. भेंडी छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. यामध्ये थोडं मीठ घालायचंय जेणेकरून भेंडी नरम पडेल. भेंडी अशी तळून घेतली की ती चवीला आणखीन छान लागते. ही भेंडीची प्रोसेस अजिबात स्किप करू नका. छान लालसर रंग आलेला आहे. भेंडी एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊयात. चला तर मग पुढे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचे कारण आपण भेंडी परतून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये मोठ्या क्यूब्समध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा नरम होईपर्यंत परतायचा आहे. मोठ्या क्यूब्समध्ये कांदा कापला की तो लगेच नरम पडतो. कांदा इथे छान ब्राउनिश नरम झालेला आहे. यानंतर यामध्ये रेडी वाटण घालायचं आहे. 2 चमचे वाटण घातले. त्याचबरोबरीने अर्धा चमचा हळद आणि हिंग घालून छान परतून घ्यायचे. हा मसाला तुम्ही सुक्या भाज्यांमध्ये यूज करू शकता. इथे आपण जास्त वापर केलेला नाही. लागेल तेवढं वापरायचं आणि स्टोर करून ठेवायचा. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबरीने किंचित अशी आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्यायचे. थोडं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आहे. छान मसाला घट्ट झाला की यामध्ये आपल्याला तळलेली भेंडी घालायची आहे. भेंडी मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. इथे भेंडी आपल्याला 3 ते 4 मिनिटभर अशीच परतून घ्यायची आहे. कांद्यासोबत जो मसाला घातला ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मसाला छान होतो आणि भाजी देखील छान होते. यानंतर यामध्ये चवीनुसार गूळ घालायचा आहे. इथे चटपटीत अशी व्हावी म्हणून आपण गूळ घातलेला आहे. तुम्ही स्किप केलात तरीही चालेल. यानंतर वाफेवरती भाजी 1 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची. चटपटीत खमंग अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे. एक वाटण बनवून ठेवायचं जेणेकरून सुक्या भाज्या क्विक अशा तयार होतील. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
ही मसाला भेंडी टिफिनमध्ये त्याचबरोबरीने चपाती, भाकरी, रोटी, वरण-भात या सर्वांसोबत सर्व्ह करू शकता. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.